सध्याचा ज्वलंत विषय आहे ते म्हणजे पी-सी-ओ-डी किंवा पी-सी-ओ-एस ते काय आहे? कारण ज्याला त्याला मी ऐकते, की प्रत्येक मुलीला म्हणजे बऱ्याचशा मुलींना त्याच्यातनं जायला लागतं. तर त्याच्याबद्दल जरा सांग आपल्या दर्शकांना. पण मंजिरी खरं म्हणजे पीसीओडी हे काही नवीन असा रोग किंवा नवीन डायग्नोसिस नाहीये. आपण लहान असताना हे बघायचो ना की कुणाच्या तरी आजीच्या हनवटीवरती केस आहेत किंवा इथे वरती केस आहेत, तर हे काय, किंवा इथे साईड बर्न्सला केस असायचे. व्हॉट वॉज दॅट वॉज ओल्ड पीसीओडी. पण तेव्हा अवेअरनेस नव्हता. आता अवेअरनेस वाढलाय. आणि पीसीओडी म्हणजे काय? पीसीओडी म्हणजे जेव्हा एखाद्या मुलीचं अंड सुटत नाही. दर मुलीला जिला रेग्युलर पिरियड्स येतात तिचं अंड किंवा तिचं ओव्ह्युलेशन 14व्या दिवशी व्हायला पाहिजे. आणि जर ते नाही झालं तर मग ती अंडी ओव्हरीमध्ये ट्रॅप होतात आणि त्याच्यामध्ये मेल हॉर्मोनचं प्रिडॉमिनन्स वाढल्यामुळे मग ते ॲक्ने किंवा केस येणं किंवा ब्रेस्टवर छोटे केस येणं किंवा बेंबीखाली केस येणं, मग ओबिसिटी, जास्त करून सेंट्रिपिटल ओबिसिटी, गोड खावंसं वाटणं. कारण ह्याच्यामध्ये कारण प्रोलॅक्टिन वाढतं. प्रोलॅक्टिन वाढल्यामुळे मूड स्विंग्स होतात, चिडचिडेपणा. तर मग आयांना कळत नाही की ही मुलगी आता ॲडॉलसन्समध्ये आल्यानंतर एवढी का हळवी झालेली आहे. पिरियडच्या आधी हिला खुट्ट काही बोललं तरी तिला रडू का येतं. ही रात्री बघितलं तर चॉकलेटचे रॅपर्स बाजूला पडलेले आहेत कारण ही चॉकलेट्स खातीये किंवा गोड खातीये. आणि मग पिरियडच्या आधी आरडाओरडा, भांडणं. किंवा मॅरिड बायका पण म्हणतात की माझं सॉलिड मूड स्विंग्स होतात, मग मी भांडते, मी कोणाशी भांडते, ऑफिसमध्ये मी ओव्हर रिॲक्ट करते आणि पिरियड आला की मी काम होते. तर हे प्रोलॅक्टिन एक्सेसमुळे पीएमएस होऊ शकतं. पण हल्ली वाढलंय का? कारण मला आठवत नाही असं काही. म्हणजे कारण म्हणजे पहिल्यांच्या बायकांचे शारीरिक श्रम जास्ती होते. आता सिडेंटरी लाईफस्टाईलनी आपलं एक्सरसाइज आउटपुट तेवढा वाढला नाही आहे. प्लस आपला इटिंग पॅटर्न फार बिघडला आहे. सोशली इटिंग पॅटर्न इतका बिघडला आहे की हे सगळे जे आपण जे फास्ट फूड्स म्हणतो किंवा जे पण अगदी कन्व्हिनियंट फूड्स म्हणतो ह्याच्यामुळे वजन भयानक वाढतं आहे. प्लस पीसीओडीमध्ये थायरॉइड वाढल्यामुळे सुद्धा वेट लॉस करणं मुश्किल होतं. आणि थायरॉइडमुळे वॉटर रिटेन्शन, वेट गेन, आणि त्याच्यामुळे जेवढं तुमचं पेरिफेरल वेट वाढेल तेवढं तुमचं पीसीओडी वाढत राहणार. आणि पीसीओडी ऑलमोस्ट 3 पैकी एका मुलीला पीसीओडी आज आहे. आणि पीसीओडी एकदा डायग्नोज झाला की यू हॅव टू लिव्ह विथ पीसीओडी. आयुष्यभर पीसीओडी तुम्हाला सोडणार नाहीये. म्हणून तुम्ही जर म्हणलात की मी कुठल्या तरी ऑल्टरनेट थेरपिस्टकडे गेले आणि ते म्हणले की मी तुमचं पीसीओडी काढून टाकतो, ही औषधं घ्या किंवा ही जडीबुटी घ्या, पीसीओडी विल नेव्हर लिव्ह यू. तुम्ही बारीक झालात तर सोनोग्राफीवरती तुमचं पीसीओडी दिसणार नाही, पण तुम्ही व्हेरियंट ऑफ पीसीओडी ऑलवेज राहणार. म्हणून लाईफ टाईम करता तुम्ही स्लिम राहणं, तुमचं पेरिफेरल वेट जर का तुम्ही कमी ठेवलं तर इट इज एक्सिलेंट. तुमचं प्रोलॅक्टिन एक्सेस असेल तुम्ही ते कंट्रोल करा, थायरॉइड एक्सेस असेल कंट्रोल करा. प्रत्येक मुलगी जिला पीसीओडी आहे तिला इन्फर्टिलिटी होणार नाही. ओनली 5% ऑफ पीसीओज हु आर व्हेरी ओबीस, ज्या खूप स्थूल आहेत किंवा ज्यांना फेशियल हेअर आहेत, हर्सुटिझम आहे, अशा मुलींनाच मूल व्हायला त्रास होतो. नाही तर कित्येक मुलींना नॉर्मल प्रेग्नन्सी सुद्धा राहू शकते. पण वर्षानुवर्ष तुम्हाला ते वॉच करणं जरुरी आहे. कारण अशा बायकांना जेव्हा पेरीमेनोपॉझली म्हणजे मेनोपॉजच्या जवळ जेव्हा ते येतात आणि वजन वाढतं तेव्हा मग त्यांना मेटाबॉलिक सिंड्रोम आपण म्हणतो. म्हणजे काय, हायपरटेन्शन, ओबिसिटी, डायबिटीज, हायपोथायरॉइडिझम, वजन वाढतं आणि त्याच्यामुळे मग बाकीचे प्रॉब्लेम्स होऊन पुढे जाऊन युटरसच्या लायनिंगचा कॅन्सर व्हायची संभावना असते. म्हणून अगदी सिम्पल सोल्युशन म्हणजे तुम्ही बारीक राहा, तुम्ही ॲन्युअली तुमची सोनोग्राफी म्हणजे वर्षातून एकदा सोनोग्राफी करा, हॉर्मोनल टेस्ट करा, यू विल बी फाईन. आणि ज्या मुलींना आता काय होतं, एखाद्या मुलीचा कॉन्फिडन्स म्हणजे लोअर होतो की कॉर्पोरेट सेटअपमध्ये आहे, पिंपल्स आहेत, फेशियल हेअर आहे, मग तिला एम्बॅरेसमेंट वाटते किंवा तिला असं थोडंसं लोअर सेल्फ एस्टीम वाटतं. तर आजकाल केवढ्या कॉस्मेटॉलॉजिस्ट आहेत त्या अगदी व्यवस्थित तुम्हाला ट्रीटमेंट सांगतात. तर मुली कधी कधी चुकून काय होम रेमेडीज करतात की काय हे पण लाव, ते पण लाव, हा लेप लाव, अजून कुठली मुलतानी मिट्टी लाव, आणि त्याच्याने अजून खराब होऊ शकते. त्याचं मूळ कारण आपण काही. आणि इंटरनली तुम्हाला ते हॉर्मोन्स ब्लॉक करणं जरुरी असतं. म्हणून आम्ही जेव्हा तुमचं हॉर्मोन इव्हॅल्युएशन करतो तेव्हा आम्ही क्लिअरली सांगतो की यू हॅव टू टेलर थेरपी फॉर इच गर्ल. प्रत्येक मुलीलाच तो ड्रेस येणार आहे असं नाही. यू हॅव टू टेलर थेरपी डिपेंडिंग ऑन हर प्रॉब्लेम्स. आणि मग तिला आम्ही टॅबलेट्स देतो. एकदा तिचं वजन कंट्रोलमध्ये यायला लागलं आणि ह्या टॅबलेट्स टिपिकली ह्या हॉर्मोनल एरियाजना ब्लॉक करतात. आणि तेव्हाच मग जेव्हा कॉस्मेटॉलॉजिस्ट लेझर किंवा स्किन ट्रीटमेंट्स देतात मग त्याचा इफेक्ट जास्त. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.